दिला आणि त्यानंतर मग आपण हा सेवानिवृत्तीचा दिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत। त्याप्रमाणे मी या ठिकाणी मी उजगरे साहेबांना आणि ताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या भगवान बुद्धांच्या प्रतिमेला या ठिकाणी वातावरण सुगंधमय प्रकाशमय करायचं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। या फोट तुम्ही हाराला हात लावा ना। एक मिनिट नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। मुसावादा वीरमणि शिक्कापरं समादि सुरामेरय मज्जपमादठानं पुयेन मेतेन लभामि मोक्षं। पुढे बुद्धरूपं सकलं सदा। भगवान बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प टाका। सकल विद्यं विदुर्यानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षु गभीरकोशं गौरवं तेजा पंकजा नरवरा रत्न सुजन उद्धारा भगवंता मुसाकारा भक्तकाजा जवदार संगरी शास्त्रधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपद कोनता जीर्ण स्मृती जाडिता भुजाळीला गंतिका शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराजा भीमराजा भीमराजा। बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प टाका। बुद्धो भगवती बुद्ध याव युद्धपर्यंतं शरणं गच्छामि। एच बुद्धादितात एच बुद्धानकदा पुष्पन्नाचे बुद्धा वंदामि सपदा। नत्थि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम्। उत्तमंगेन वन्देऽहं पादपशु वरुतमं बुद्धेयो खल्तो दोषो बुद्धो बन्धु तममं। यं किञ्चिरत्नं लोके विजयति विदाभूतो रत्नं बुद्ध सन्नति तस्मात् सुन्ति भवन्तु मे। यो सन्ति सिन्धो वरबोधि मूले मारं ससेनं महति विजयत्वा संबोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोत्तं पन्मामि बुद्धरूपोपनायको पञ्चतं वेदि दम्भो विजयति। धम्मयाव जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एच धम्मातीतात् एच धम्मानागता पुष्पन्नाचे धम्मा वन्दामि सपदा। नत्थि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम्। उत्तमंगेन वन्देऽहं धम्मस्य द्विदोतनं धम्मेयो भृतो दोषो धम्मो बन्धु तममं। यं किञ्चिरत्नं लोके विजयति विदाभूतो रत्नं धम्मसन्नति तस्मात् सुन्ति भगवयो पदोजान मोगभयसा उजिको मको। धम्मायं सण्डीकरो पणितो नियानिकोतं पन्मामि धम्मम्। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चतारि पुरिसयुगानि अट्ट पुरिसभुगला यस्स भगवतो सावक संघो आवनीयो पावनीयो दत्तनीयो अंजलि करणीयो अनुत्तरो पुयकेतं लोकसाति। संगयाव जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एच संघातीतात एच संघानकदा पटिपन्नाचे संघा वन्दामि सपदा। नत्थि मे शरणं गयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जय मंगलम्। उत्तमंगेन वन्देऽहं संघस्य द्विदोतनं संघेयो कलितो दोषो संघो बन्धु तममं। यं किञ्चिरत्नं लोके विद्यते विदाभूतो रत्नं संघसन्नति तस्मात् सुन्ति भवन्तु मे। संघो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सकमलपनियो पुनीनेकेन समाधिपत्तो अनासोतं पन्मामि संघम्। ईमाय धम्मानुधम्मपटिपदिया बुद्धं पूजयामि। ईमाय धम्मानुधम्मपटिपदिया धम्मं पूजयामि। ईमाय धम्मानुधम्मपटिपदिया संत समागमो होतु याव निब्बानपत्तिया। विनाशाय वैनिब्बान सन्तिके भन्ते अनुगं कत्वा पर्यतं बुद्धमंगलं समन्ताचक्रवाले सुवत्रगच्छन्तु देवता। सदम्म मुनिराजस सुनन्तु सद्गमुखदं धम्मसंकालो अयं वदन्ता धम्मसंकालो अयं वदन्ता। हे संता संतचित्ता तिसरणा शरणं यथा लोकान्तरे वा भूम्मा भूम्मा च देवा पुनगणगणव्याता सर्वकालम् एते आयन्तु देवा वरकरकमये मेरु राजे वसन्तु। संतो संतो सदुर्जनं सोतु मग्गसुमग्ग सर्वेषु चक्रवालेषु यथा देवा च भवनु। यं मे कत्तं पुय्यं सर्वसम्पत्ति साधकं सर्वेतमनुमोदित्वा समग्गा सासनता। ममादरिता हुन्तु आरकासु विशेषतो शासनस्य श्लोकस्य उडित भवतु सपदा।
सासन पिचरोगच्य देवा रखंतु सबदा सती सुखी होंतु सर्व परिवारी यातनो आणि त्यास मना होंतु होन कुकरी विचिका मनीष पिदीपी अचतरस्य सुकर मैसा एकर रक्तदादी नाना होयतो नाना रोगतो नाना उपदतो सपेवा रखम गन्नतु सबे सत्ता सुखी होंतु सबे होंतु खेमेनो सबे भद्राणी पसंतु मागची दुःखमागमा या निजभूतानि समागतानि भूमानि वयानि व अंतरिके सबेव भूता समना भवन्तु अतोपि सत्कच सुनन्तु भासितं तस्मै भूतानि समित सपेतं करोतु मानुषि अपजाय दिवास्ततो हरन्ति वरि तस्मै रकतं अपमत्ता सब पापस संदुचरितं चरे धम्मचारी सुखं सिति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता भूभासति योजपंपि सुद्वानं धम्मम. आपल्या धम्माच्या प्रमाण त्यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि शेवटची गाथा मी आशीर्वाद गाथा या ठिकाणी या कुटुंब परिवाराला देईन. त्यांचं हे शिवानिवृत्तीचं जीवन या पुढचं सुखमय जावं, त्यांना उत्तम आयुष्य मिळो, आरोग्य लाभो आणि चांगल्या प्रकारे त्यांचं जीवन या पुढचं सुद्धा व्यतीत हो अशा प्रकारचे या ठिकाणी आशीर्वाद गाथा. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. इशितं पशितं तुयं क्षिपमेव समीजतु सर्वे पुरेन्तु चित्तसकम्पा चन्दोपन्नो रसो यथा आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति मेवोच ततो निब्बाण संपत्ति विनाते समीजतु म्हणा. साधु साधु साधु. मंगल हो, कल्याण हो, सुखी हो. मंगल हो, कल्याण हो, सुखी हो. आरोग्य लाभो, आयुष्य लाभो, मंगल हो, मंगल हो. अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपल्या बुद्ध धम्म नियमाप्रमाणे या ठिकाणी आणि या ठिकाणी साहेबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम धम्माच्या प्रमाणे आपण या ठिकाणी घेतलेला आहे. परित्राण पाठ आणि यानंतरचा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करतील अशी मी या ठिकाणी विनंती करतो. पूजेचा कार्यक्रम इथं तो त्याची एक जबाबदारी करून त्याचा तो प्रकाश दुसऱ्या जगाला देण्यासाठी निघत असतो, बरोबर ना? तसं त्यांचं आता कौटुंबिक बालपण, लहान मुलं, आपली सगळी मुलं यांना प्रकाशित करून झालंय. आता त्यांच्या स्वतःचं आयुष्य ते जगण्यासाठी निघाले. आपल्या पाखरांना बळ दिलंय, सगळे पाखरं आता ह्या मस्त विहंग करत आहेत आणि अशा वेळेत हा प्रकाश आपली एक जबाबदारी संपवून जगाच्या दुसऱ्या बाजूला हा प्रकाश देण्यासाठी निघालेला आहे. त्यामुळे हा शेवट नव्हे तर ही एक नवीन सुरुवात आहे. आपण म्हणतो की आयुष्याच्या 3 गोष्टी असतात, 3 पैलू आहेत. एक बालपण, एक तारुण्य आणि तिसरं वार्धक्य. या तीनही गोष्टी जो परिपूर्ण ठरला तो खरं तर मानव जन्म त्याने साकार केला असं आपण एकंदरीत म्हणता येईल. परंतु अशा प्रत्येक आपल्या जबाबदारीमध्ये पूर्ण करण्यासाठी काहीच सोपं नसतं, बरोबर ना? सोपं आहे का एवढं सगळं? लहानपणी आता बघा ना, ते बाळ तेव्हापासून तरुण झाल्यानंतर मग मार्क मिळतील का? 91% मिळाले नाही म्हणून कॉलेजातलं ऍडमिशन थोडक्यात राहिलं. 90%च्या पुढं लिस्ट क्लोजच्या दिवस गेले. पासिंग तर सगळेच होत आता, हो की नाही? आता मारामारी पासिंगसाठी नाहीच होत. आता मला 2 मार्क कमी मिळाले तर माझी सीट निघून जाईल, बरोबर? 100पेक्षाही जास्त मार्क आता मिळायला लागले. तिथेही अडचणी असतात. त्याच्यानंतर नोकरी, मग छोकरी, मग मिळालेले छोकरीसोबत पुढचं आयुष्य. बरं, तुमचं एक अभिनंदन करतो. पहिली गोष्ट तर आई साहेबांना पाहून, का माहितीये, लग्न करतो तेव्हा प्रत्येक नवरा मुलगा आम्हाला बाहुलीच मिळाली अशा आनंदात असतो, हो की नाही? बरोबर ना? आठवतंय तुम्ही तुमचे दिवस आठवा जेव्हा डोक्यावरती केस होते काळ्या रंगाचे. आता काहींचे राहिलेत, काहींचे गेलेत, काहींचे राहिले ते सफेद झाले. असो, पण जेव्हा लग्न झालं तेव्हा आपण बाहुली मिळाली हाचा आनंद होता. पण ती बाहुली कधी बाहुबली झाली हे कधीच कळलं नाही. पण तुमची अजूनही तशीच बाहुली दिसते. त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. किती छान गोड असते बघायला त्यांचे, ओके नाही? अशी बाहुली मिळणं खूप महत्वाचं आहे बरं का. आणि तशीच ती राहणंही महत्वाचं आहे तुमच्या दोघांना एकत्रित पाहता. तर आजचा हा कार्यक्रम त्यांच्या आयुष्यातल्या ह्या सगळ्या पैलूंना आपण एक एक थोडा प्रकाश टाकणार आहोत. आणि प्रकाश टाकत असताना आपल्यालाही आपल्या म्हणजे सिंहावलोकन आपल्या अनुभूत आपल्या आयुष्यातलं सिंहावलोकन हे होत जाणार. चालेल?
चालेल का? नाही म्हटलं तरी हरकत नाहीये, फक्त बोलते व्हा. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं सर्वप्रथम पूजन केलं, हो की नाही? ज्यांच्या सावलीचाही विटाळ होता अशा ह्या समाजातून आपण आलेलो आहोत आणि आज अनटचेबल असलेली लोक अनरिचेबल होत आहेत, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि म्हणून हा जय भीम फक्त आणि फक्त आपल्या समाजापुरता मर्यादित न राहता हा जय भीम आज भारतातल्या प्रत्येक माणसाला आहे. कारण त्यांनी दिलेल्या सुखसुविधा ज्या आहेत त्या फक्त आपल्या 9 कोटी लोकांसाठीच्या आहेत का? आहेत का? नाही आहेत ना. अगदी उच्च शिक्षित ब्राह्मणाला ज्या सुविधा मिळतात, अगदी रिटायर्ड झाल्यानंतर मिळणारी पेन्शन पासून त्यांच्या मुलीला, लेकीला, सुनेला मिळणारी अगदी प्रसूतीची रजा असेल, या सगळ्या रजा त्यांनाही मिळतात, तशाच आपल्यालाही मिळतात. बाबासाहेबांनी ठरवलं असं तर फक्त आपल्या पुरतच मर्यादित करता आलं असतं. आणि एवढं मोठं विजन घेऊन जग सुरवून चालवणारा आपला बाप आणि त्या बापाची आपण लेख म्हटल्यानंतर तो अभिमान असला पाहिजे. त्यामुळे व्यक्त व्हा, बोलते व्हा, तर तुम्ही चालते व्हाल आणि समाज पुढे घेऊन जाऊ शकाल. बरोबर आहे प्रकाशजी? अगदी त्यांच्या काही आयुष्यातल्या ह्या सगळ्या जबाबदारीच्या काळामधल्या अगदी 1964चा जन्म, म्हणजेच ज्या काळामध्ये कुठंतरी थोडीशी ओळख झाली होती. भारताचं स्वातंत्र्य हे बालवयातलंच होतं 1947 नंतरच होतं आणि तिथे येऊन आपण स्वतः स्थिर सावरणं ही फार मोठी झेप होती आणि ती झेप घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या प्रयत्नात त्यांना बऱ्याच लोकांचं सहकार्य लाभलेलं. त्यापैकी एक वर्षी त्यांचे नातेवाईक या सगळ्यांना जपत त्यांनी ही आज वयाची 60 पूर्ण केलेली आहे. त्या वार्धक्याच्या दिशेने त्यांच्या स्वतःच्या आयुष्याकडे आता पुन्हा ते प्रवेश करत आहेत. सुदृढ निरोगी आयुष्याच्या प्रार्थना तथागतांच्या चरणी करतोय आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. ठीक आहे? सर्वप्रथम मी इथे मंचावरती इथे तुम्ही पहिले तर सगळे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. पण हे स्वागत करताना मी आल्यावरती एक जेमतेम 10 मिनिटं आपण बोलू शकतो. एक 5 मिनिटांची आमची ओळख आहे. त्या 5 मिनिटांमध्ये जे काही मी माहिती घेतली त्यापैकी सर्वप्रथम इथे आमंत्रित करतोय. त्यांचे मित्र आलेले आहेत, ऑफिसमधले सहकारी आले आहेत, सोसायटीतले आहेत, अजून बरेच लोक येत आहेत. सर्वप्रथम मी इथे आमंत्रित करतो आमचे दादा, मोठे भाऊ मधुकर उजगरे. खरं तर लुब्रिझॉल कंपनीमध्ये या दादा लुब्रिझॉल कंपनीमध्ये त्यांनी अगदी नोकरीला लावण्यापासूनची ही त्यांची जबाबदारी होती. या दादा प्लीज, मी व्यासपीठावरती तुम्हाला आमंत्रित करतोय. म्हणजे नुसतं दादा म्हणायला नाही तर दादा म्हणून वडिलांची सावली म्हणून पाहिजे. लुब्रिझॉल कंपनीमध्ये अगदी नोकरी लावण्यापासूनची सगळी एकदम मन मिळावं आहे. कुणाला कधी उलटून बोलला नाही. आज 35-34 वर्ष सर्व्हिस झाली. त्याच्या कंपनीत पण कोणाची असा उलट बोललेला नाही. शांत स्वभावाचा आहे एकदम. हे बाकी काय एकदम सगळ्यांचे व्यवस्थित, सगळ्यांची व्यवस्थित आहे. तुम्ही आता हे नोकरीच्या पुढचा आयुष्य सांगितलं. दादा म्हटल्यानंतर लहान मोठ्या भावाची चप्पल ही तो घालणार, नवीन कपडे आणलेले पहिला ट्राय तो करणार, असं लहान भाऊ असतो. त्यांच्यामधला एखादा खोडकरपणा लहानपणीचा जो ह्यांनाही माहिती नाहीये किंवा आपण सगळ्या मुलांनाही माहिती नाही, असं काही खोडकरपणा लहानपणी होते का? ते लहानपणाचं सांगायचं म्हणलं तर काय, आमचं लहानपण एवढं बेकार मध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं लहानपणाच्या त्या आठवणीच नको आहेत. आता जे आहे ते आता तर खूप चांगलं आहे. त्याच्यामध्येच आम्ही समाधान आहे आणि चांगलं इथून पुढचं आयुष्य त्याचं चांगलं जावं. आतापर्यंत जसं गेलं तसंच पुढे पण चांगलं जावं. बस मी विनंती करतोय दादांची संपूर्ण फॅमिली पटकन स्टेजवरती आहे. फोटो दादा खूप छान खूप छान फोटो काढतात. त्यामुळे फोटो दादाने बघितलं की पटकन ब्रॉड स्माइल करा. फ्रेम मध्ये असंच उभं राहायचं बरं का? नुसतं फ्रेम मध्ये आणलं नाहीये तुम्हाला. मला विचारायच्या अगोदरच जरी सांगितलं सिरियल मध्ये दाखवतात ते खोटं असतं. तुम्ही दोघांनी मध्ये या. हो, हे रक्ताचं नातं असतं. पण ह्या 2 भावांना वेगळं करण्याचं काम ह्या त्यांच्या बायका करतात असं म्हणतात आणि सिरियल मध्ये हे ठळकपणे असं ठोकून मारून सांगतात. त्यांच्या फ्रेम ही वेगवेगळी आहे. एक व्याही म्हणून आज त्यांच्या घराची लक्ष्मी तुमच्या घरात पुढचं कुटुंब सांभाळते. काय म्हणाल, एक व्याही म्हणून आज त्यांचं आणि त्यांच्या संस्कारामध्ये मुलगी जी मोठी झालेली आहे तीर्थ. पहिली गोष्ट जवळ जास्तीत जास्त 50 किलोमीटर अंतर आहे आणि 2022 आमचे संबंध जुळले.
जसे आम्ही जुने नातेवाईक, पण ती नवीन सुरुवात झाली आणि 2 वर्षामध्ये आम्ही व्याही गुंतापेक्षा भावासारखे राहतो आणि त्यांचा स्वभाव म्हणजे सर्वांना मिळून मिसळून मिळण्यासारखा. एक असतो, बरोबर की नाही? असतो की नाही? खरं सांगा, हे आता सोडून द्या, हा विषय सोडून द्या. पण पाहुणे म्हटल्यानंतर पण थोडं जास्त सावध अलर्ट राहतो की कुठेही रागवतात, नाकावरती रागच घेऊन फिरतात. पण जेव्हा पाहुणे जेव्हा म्हणतात की आम्ही भावाभावासारखे राहतो, हे खरं तर नात्याचं आणि हे आपल्या संस्कारांचं हे क्रेडिट त्यांना जातं, त्यांना दिलेलं क्रेडिट आहे. आणि म्हणून ह्या गुणासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत नुसत्या, आणि ते आपल्याकडे इन्स्टॉल करायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी भावासारखं नातं यांच्यापर्यंत जपलं, तसंच तथागत गौतम बुद्ध, महाकारुणिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजचे सत्कार मूर्ती प्रकाश भुजबळ साहेब. खरं तर आम्ही सर्व मराठवाडा म्हटलं की दुष्काळ, सध्या खूप गाजतोय मराठवाडा. आणि सर्व आम्ही बीड जिल्ह्यातले जे मराठवाड्यातले लोक आहोत ते एकच कर्तव्य, 1971ला जो दुष्काळ पडला की दुष्काळामुळे आम्हाला सर्वांना मुंबईची वाट करावी लागली. आणि मुंबईला येताना की कोण सगळे सोयरे, कोण पाहुणे, कोणही कोणाला माहीत नव्हतं. जो तो आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईकडे आलेला असतो. आणि त्यातूनच मग प्रत्येक जणांनी आपला मार्ग स्वीकारला की इथं कुठंतरी एक नोकरी भेटली पाहिजे चांगली. आणि ज्या दिवशी नोकरी लागली त्या दिवशी एकच ध्येय होतं की ही नोकरी मी प्रामाणिकपणे करेन. माझं योगदान माझ्या कंपनीसाठी माझ्या घरच्यासारखं राहिलं, कारण की कंपनी जर राहिली तर मी राहील, हे ध्येय ठरवून सर्व मराठवाड्यातील मंडळी ह्या ध्येयाने या मुंबईशी जुळून घेतलं. आणि त्याच्यानंतर मुंबईने आम्हा सर्वांना की आपलंसं केलं. आणि त्याच्यानंतर जी भरभराट आहे की दुष्काळात जेव्हा मुंबईला आलो तेव्हा की माझं म्हणून काय आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. की इव्हन की 2 पाय ठेवून उभा राहतो तेवढी तरी जागा माझी आहे का, मला तरी वाटतं कोणाच्या नशिबात हे नव्हतं. पण त्याच्यानंतर गावावरून आल्यानंतर आपलं ध्येय काय आणि आपण कशासाठी आलो हे पक्क डोक्यात ठेवल्यामुळे आजचा जो दिवस बघतो आपण तो दिवस आज आपण बघतो. आणि त्यांच्या भविष्यात खूप खूप समृद्धी हो आणि निरोगी आयुष्य मिळो ही सदिच्छा देऊन माझे 2 शब्द सोपवतो. मिसेस आयुष्यमती मोहिनी सुशांत सोनवणे, उजगरे परिवारांकडून तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज मी थोडीशी इमोशनल आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. जेव्हा हे वडील इमोशनल झाली आणि जे काही ठरवलं होतं ना ते सगळं वॉश आउट झालं. तर त्यामुळे ॲज माय हजबंड सेड जस्ट गो विथ द फ्लो, जे येईल ते बोल. मी तेव्हा त्यांना बोलली की तुम्ही पप्पांबद्दल काय बोलणार. ते बोलले पप्पाने सेम जावई स्वतःसारखा शोधलाय, एकदम झेरॉक्स कॉपी. मग तिकडे प्रामाणिकपणा म्हणा, त्यांचा स्वभाव तसापणा आहे, मेहनत खूप करतात. त्याच्यातला अजून एक त्यांनी गुण घेतलाय आबोले. आणि मम्मीवर गेली आहे, मी खूप बोलली आहे. आणि जावई पप्पांसारखे आबोले. तर त्यांना विचारलं तुम्ही काय बोलणार, ते बोलले मी थँक्यू बोलणार. म्हटलं एवढंच 2च शब्द थँक्यू बोलणार. ते बोलले हो. मी म्हटलं हां खूप छान आहे, थँक्यू बोला. मी भेटली ना, यू आर व्हेरी लकी. थँक्यू बरोबर शब्द आहे, तुझ्यासाठी नाही. थँक्यू की ते माझ्या आयुष्यात आले. सोन्यासारखं माणूस आयुष्यात येणं खूप महत्वाचं असतं. ते त्यांचे शब्द होते. आता ते जास्त इमोशनल झाले, त्यामुळे मला जास्त इमोशनल. तर अशा सोन्यासारख्या माणसाच्या सोन्यासारख्या महोत्सवामध्ये कार्यक्रमामध्ये तुम्ही येऊन त्याचं मूल्य अजून वाढवल्याबद्दल धन्यवाद. उन्हाच्या झाडा त्यांनी खूप छान केलं, पण आम्हा मुलांना खूप फुलांसारखं त्यांनी जपलं आहे. आम्ही ते कधी नाही, त्यांचं स्ट्रगल आम्ही खूप. प्रिन्सेस
आणि त्यांनी त्यांच्या प्रिन्सेसला ऍक्च्युली तसाच एक प्रिन्स शोधून दिलाय जो त्यांना तसाच मला तसाच सांभाळेल. मम्मी पप्पांनी जेवढं आमच्या मुलावर प्रेम केलंय ना त्याच्यापेक्षा दुप्पटी तिपटी ते त्यांच्या नातवंडावर प्रेम करतात. आम्ही त्या मुलांची जेवढे फ्युचर प्लॅनिंग केली नसेल ना पप्पांनी आणि मम्मीनी त्यांच्यासाठी तेवढा विचार करून तेवढे प्लॅनिंग करून ठेवलंय. सकाळी उठल्यापासून त्या दोघांची ड्युटी सुरू होते बिकॉज आय एम ऑल्सो वर्किंग वुमन. सो आय जस्ट वॉन्टेड टू टेल एव्हरीवन की असे किंग अँड क्वीन प्रत्येकाच्या लाईफमध्ये असायला पाहिजे. सो एव्हरी गर्ल or the boy, the child of the house will feel like a prince and a princess. अरे मी रडत नाहीये. मी बिडीची आहे ना आमच्याकडे पाण्याची टंचाई आहे तर मी विचार केला आजचा दिवस चांगला आहे पाणी पुरवून टाकते. अच्छा ओके एव्हरीवन. माझे इमोशनल अत्याचार जास्त होत आहे काय विल वाइंड अप. सो थँक्यू एव्हरीवन. आणि पप्पांच्या स्ट्रगलमध्ये तुमच्या सगळ्यांचा पण तेवढाच मूल्याचा वाटा आहे. सो थँक्यू. धन्यवाद. समोर बुलंद झाला तो मायग्रन त्यामुळे बुबडी वळाली असे म्हणता येईल पण ती बुबडी वळाली नव्हती. तरी एवढ्या मोठ्या माणसांना शब्दांमध्ये कसं फरक आणू आणि एवढा आयुष्याचा काळ की ज्यांनी मी खरी गोष्ट सांगतो एक जी मी पाहिली ना ती अगदी जवळून पाहिली. इथे त्यांची लेक बोलते आणि तिथे जावई त्यांचाही मान फुटला कारण नशीब कोणते आहे आणि बाप काय असतो हे बाप झाल्यानंतर कळतं. हो की नाही. त्यांच्या खुशीत त्यांच्या हातात एक लेक आहे त्यामुळे त्यांना त्याचा अभिमान होत असेल की बापरे मी जेव्हा रिटायर होईल तेव्हा माझ्या पाठी सुद्धा कोणीतरी आहे नाही का. हो की नाही. हा अभिमान होता आणि खरीच ही गोष्ट आहे नशीब गुजगेरीसारखी तुम्ही. याच्यानंतर मला सारखी आहे की जे खायला आले आहेत. हा म्हणजे त्याच्यात चुकीचं काय आठवण्यासारखं खरंच काही नाही. काही लोक जगण्यासाठी खातात काही लोक खाण्यासाठी जगतात. बरोबर की नाही. मी दुसरा कॅटेगरीतला त्यामुळे माझ्यासारखे काही लोक खाण्यासाठी जगणारे आहेत तर तेही लोक आहेत त्यांचाही विचार करायला पाहिजे. त्यामुळे जास्त मी ताणत नाहीये. पुढच्या व्यक्तींना मी ते आमंत्रित करतोय. आमचे मुलगा संजय सुनबाई दीपाली आणि जयश्री आमचे दुसरे डॅडी आणि त्यांचा परिवार या या त्यांनी मला आधीच सांगितलं मी एवढं सगळं बोलणार नाही पण तुम्ही काय बोलणार तेवढंच सांगा जास्त बोलूच नका. एक व्याही म्हणून जसं एक लक्ष्मी तिकडं त्यांनी दिली आहे आणि तुमच्या घरात लक्ष्मी यांच्या घरात आलेली आहे. काय सांगाल तुमच्या लेकीचं कसा आहे एकंदरीत म्हणणं. चांगलं आहे पण माझ्या भावनासारखं राहतं. 3 बाई आणि ती बाई पण चांगलं आहे म्हणजे काही आणखीन तर काही झालं नाही. पुढचं काही सांगू शकत नाही. म्हणजे अलका कुगल आणि की जे होतं ते फक्त चित्रपटातच होतं. आणि नवी मुंबईत म्हणजे तुमच्याकडे विहिरी खूप आहेत नाही का कोरड्या. मला जेव्हा पण कधी मराठवाड्याचा विषय आठवतो ना तेव्हा ती कविता आठवते की तळ्याच्या पायाला किती या रेखा. म्हणजे सुकलेलं तळं आहे आणि सुकलेल्या तळ्याच्या पायथ्याशी कशा रेखा असतात नाही का तशा तळ्याच्या पायाला किती या रेखा आणि पायाच्या तळ्यालाही किती या रेखा. ओके नाही. त्या वयामध्ये आता ही सगळी मंडळी आलेली आहे की त्यांच्या पायाच्या तळ्यालाही रेघा आलेल्या आहेत. आणि असं एकंदरीत पाहता हे सगळं खोटं असतं एकंदरीत. अगदीच सुनबाई छान आहे असं त्यांनी पहिल्या एकच शब्दात उत्तर दिलेलं आहे. आणि प्रत्येकाची सून छानच असते जेव्हा सासू अशी असेल. त्यांचे सर्वांचं स्वागत करतो. आता पप्पांना मी लहानपणापासून बघतो तर मी त्यांना कष्ट करताना बघितले. जेव्हा बोलानंतर त्यांनी आमच्यासाठी काय केलं त्याचा शब्द सांगण्यासारखं नाही.
मी एवढंच बोलतो. बाबांचा एक गुण नातवापर्यंत घेऊन जायचा, कोणता घेऊन जा. इमानदारीत बाबा झाले. आमच्या कंपनीमध्ये पप्पांनी इमानदारीत काम केलं. आता पण तुम्ही आमच्या पप्पांच्या चेहऱ्यावर तेज बघू शकता की आजपर्यंत पप्पांच्या आमच्या कुणी एक बोट तो शिवू शकत नाही की आमच्या पप्पांनी अशी कोणाची बेईमानी केली. हाच गुण आम्ही पुढे घेऊन जाऊ पप्पांचं. खरंच खूप मोठा गुण आहे हा, सगळ्यांनी जपत नाही बरं का. थँक्यू. आणि दुसऱ्यांना पण म्हणत नाही कारण समजा तब्येत बरी नसेल तर चला माझी एखाद्या कामावरचं त्यांचं खूप अडल्यात आपल्या किंवा मोकळ्या झाल्या. 4 वर्ष. अच्छा, तुम्हालाच रिटायर होऊन 4 वर्ष झाले. अभिनंदन. अगदी तुमच्याकडे वाटत नाही की यांना 4 वर्षामध्ये 64 वर्षांचे आहात तुम्ही. खूप छान. जरा ठाकूर साहेबांसाठी गळ्याचं गजर करूया. या प्लीज या. साहेबांबरोबरची जी पहिली भेट झाली ती 1996 मध्ये, ज्यावेळी आम्ही मुंबईवरून पनवेलला शिफ्ट झालो. त्यावेळी कंपनीच्या निमित्ताने आमच्या आयुष्यात येणाऱ्या काही व्यक्ती संबंध वाढत गेला. तसं म्हटलं तर कंपनीच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या फंक्शनमध्ये, त्यामुळे आमचा तसा आणि कामाचा काही संबंध नाही. तरी पण जो माणुसकीचा संबंध आमचा आणि त्याच्यातून उजगरे साहेब हे आमचे अतिशय खास मित्र असं म्हणू शकतो झालेले होते. कारण एक मनमिळावू स्वभाव आणि असं म्हणेल की तत्पर मदत करायला तत्पर असणारा व्यक्ती असे उजगरे साहेब आमच्या आयुष्यात आले आणि आमच्या ऋणानंद वाढत गेले. ह्या मोमेंटला मी त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्याची, सुदृढ आयुष्याची आणि त्यांना समाधान लाभो ही प्रार्थना करून माझ्या धन्यवाद माझे साहेब. 96 साली या खांदा कॉलनीमध्ये स्थापन झालं. या खांदा कॉलनीत आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आजपर्यंत या वाटचालीमध्ये सर्वात मोठा जो यशाचा पल्ला काढण्यासाठी जी जी मंडळी लागतात त्याच्यातलं एक सर्वात महत्वाचं फूल म्हणजे आमचे प्रकाश उजगरे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गानुसार चालणारे, प्रत्येकाला विनयशील, विनम्र राहायला पाहिजे आणि प्रेम भावना, प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. हे जर तंतोतंत काम जे करत असेल तर आमचे प्रकाश उजगरे साहेब हे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी राबवलेले तत्व आहे. आजपर्यंत आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक व्यक्ती बघितल्या, परंतु अशी व्यक्ती की जी काम करते पण पुढे कधी येत नाही, अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा आविर्भाव किंवा अभिमान किंवा ज्याला काय म्हणतो आपण गर्व न बाळगता काम करत राहणे, समाजाची सेवा करत राहणे हे फार मोठं काम आहे. आणि ते आमचे प्रकाश उजगरे साहेब हे सातत्याने आजपर्यंत करत राहिलेले आहेत. या खांदा कॉलनीमध्ये सामाजिक ऐक्याची जी भूमिका आम्ही राबवत असतो त्या ऐक्याच्या भूमिकेमध्ये ही आमची सगळी मंडळी साथ देत असेल. त्याच्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे आमचे प्रकाश उजगरे साहेब या ठिकाणी मी आज ते सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या सेवानिवृत्त होत असताना त्यांची जिद्द, त्यांचे परिश्रम, त्यांचा प्रामाणिकपणा हा अतिशय मोठा आहे. आणि इतक्या वर्ष सेवा प्रामाणिकपणे करत असताना आज सेवानिवृत्त होत असताना आपण सर्वजणांच्या साक्षीने या ठिकाणी आपण त्यांना सेवानिवृत्ती देतोय. निरोप देतात असला तरी आम्हाला आनंद होतो की आता उजगरे साहेब आमच्यासोबत पूर्ण वेळ काम करणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या, ते तर दरवेळेला करतच असतात, परंतु आजपासून त्यांनी या कामामध्ये जास्तीत जास्त आपल्याला वेळ देतील याचा आम्हाला आनंद वाटतो. असो, आजपर्यंत या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी जे जे काम केलं त्या कामाच्या श्रेयामध्ये त्यांच्या सोबत असणारे त्यांच्या सौभाग्यवती आमच्या उजगरे ताई यांचाही फार मोठा वाटा आहे. त्यांच्या घरामध्ये तुम्ही गेला असाल तर कधी तुम्ही चहा न पिता परत न येणार असं कधी करणार नाही. उजगरे ताईंची साथ ही त्यांना कायमची आहे आणि आमच्या मंडळाच्या कामात देखील त्याचं फार मोठं योगदान आहे. त्यांची मोहिनी आहे, आता लग्न झालं परंतु ती सुद्धा आमच्यासोबत अनेक वेळेला प्रत्येक कार्यक्रमात काम करत असत. त्यांची पंकज आणि दोन्ही मुलं
की सर्व कुटुंब हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये आघाडी आहे आणि मंडळाला फार मोठा अभिमान वाटतो की त्यांच्यासारखे एक पदाधिकारी आमच्या मंडळामध्ये आहे. खूप खूप धन्यवाद. तुमच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. याच ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना आणखी बऱ्याच जणांची वाढदिवस आहेत, पण योगायोग असा आहे की आमचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश गायकवाड यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि ताईंचा पण वाढदिवस आहे. त्यामुळे मी उजगरे साहेबांना विनंती केलं की आपण मंडळाच्या वतीने साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन जरा जोरदार टाळ्या. तुमच्या घरी आम्हाला यायचं होतं तर आता इथंच. धन्यवाद. आणि खरोखर त्यावेळेची जी टीम होती ती एवढी जोमात त्यांनी काम केलं. जसं भरत आंबावडे आहेत, माझ्या बाजूला दीपक कुशेलकर आहेत, श्याम लाकाडे आहेत, रमेश गायकवाड आहेत, सतीश जावळे आहेत, असे बरेच रथी महारथी होऊन गेले. त्यांनी अहोरात्र या मंडळासाठी कष्ट केले. सुभाष गायकवाड सुद्धा आहे तिथे. त्या सगळ्यांनी मेहनत घेऊन हे मंडळ उभं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या आयुष्यमान प्रकाश उजगर यांचाही फार मोठा सहभाग आहे. प्रकाश उजगर यांबद्दल जर सांगायचं म्हटलं, आपण बोलतो ना, एक नाकासमोर सरळ जाणारी व्यक्ती, त्यांना बाकीचं वेळवाकडं काही दिसत नाही, त्याप्रमाणे ती व्यक्ती होती. मितभाष्य होती, जास्त म्हणजे कोणाची टिंगल टवाळी नाही, निंदा नालस्ती नाही आणि एकदम प्रामाणिक व्यक्ती. त्याच्यामुळे मंडळाचं त्यांनी खजिनदारपदी भूषवलं होतं. आणि आताचा मगाशी एका त्यांच्या सोसायटीमधल्या सहकार्याने उल्लेख केला, प्रकाश उजगरे घरात आहेत की नाही समजतं. जर तुम्ही त्यांचा हे स्वभाव जाणला असता, आता मी जेव्हापासून ओळखतोय, साधारण 30 वर्ष झाले, त्यांच्या आवाजाची पट्टी कधी वाढलेली मी बघितली नाही. हा माणूस, ही व्यक्ती कधी चिडलेली मी बघितली नाही. त्यामुळे जो सम्राट अशोकाच्या काळात जे आझाद शत्रू होऊन गेले, त्यांना कोणी शत्रू नव्हता, तसे आमचे प्रकाश उजगरे आझाद शत्रू सारखेच आहे आणि हेच त्यांच्या नाही का स्वभावाचं गमक आहे. त्याच्यामुळे सगळ्या समाजामध्ये, मित्रमंडळीमध्ये, सोसायटीमध्ये फार प्रिय आहे. त्यांनी असं ते असेच राहणार याची आम्हाला खात्री आहे. आता सेवानिवृत्त होत आहे, तर याच्या पुढे त्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं जावं हीच मी शुभकामना करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सोहळ्याचे सत्कार मूर्ती आमचे दमनमित्र प्रकाश उजगरे साहेब, त्यांची पूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवार. आताच मंडळाच्या लोकांनी सांगितलं की ह्या कॉलनीमध्ये आल्यापासून जवळजवळ 96ला आपलं मंडळ स्थापन झालं आणि त्याच्या 1-2 वर्षानंतर उजगरे साहेब आमच्या मंडळात आले आणि आस्था गायक ते अतिशय हिरिरीने प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत होते आणि आताही घेतं. आता या निरोप समारंभाच्या वेळी मी पण 1-2च वेळी त्यांना त्यांच्यासाठी माझ्याकडे आहे, त्यांनी बोलून दाखवतो. उजगरे साहेब, आपण निवृत्त होत आहे, आमचा निरोप घेत आहे, हे अगदी खरं आहे, पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाध राहील. तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात. तुमचा स्वभाव, तुमचं वागणं आम्हाला सतत आठवत राहील. तुमचं इथून पुढचं आयुष्य सुखा समाधानाचं आणि आरोग्याने जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इथेच थांबतो. जय भीम. एखाद्याला आवडतं तो विकत घेतो, परिधान करतो आणि तिथे त्याची हौस पिटली जाते. पण माणसानं सोनं असण्यापेक्षा परिसरासारखं असावं. ज्याच्या आयुष्यात ती व्यक्ती जाईल त्या व्यक्तीला त्याने सोनं बनवावं. आणि असे हे सोन्यासारखे आपले प्रकाश उजगरे यांचा आज सेवापूर्ती समारंभ, त्यांना सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघा, त्यांचं नाव आहे प्रकाश,
आपल्याला प्रकाश म्हणजे फक्त एकच गोष्ट आठवतो, सूर्याचा प्रकाश, जो खूप तेजस्वी असतो, प्रखर असतो आणि आपल्या डोळ्यांना न बघवणार असतो. पण हे जे प्रकाश आहेत ते प्रकाश आहेत चंद्राचा प्रकाश, जो खूप शीतल आहे, सौम्य आहे आणि सगळ्यांना हवा हवाचा वाटणारा आहे. आणि असे हे आज आपले प्रकाश उजगरे साहेब आहेत, चंद्राच्या सौम्य प्रकाशाप्रमाणे आहेत. त्यांना पुन्हा एकदा गौरवण्यात आलेलं आहे आणि सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. तर ते सन्मानपत्र दिलेले आहेत, त्याच्यावर जो मजकूर आहे तो मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवत आहे. सन्मानपत्र: जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिकपणा अशा गौरवशाली कामगिरीने, प्रदीर्घ सेवेने आपण सेवानिवृत्त होत आहात. याच काळात आपण समाजसेवी वृत्तीने मंडळासाठी सामाजिक कार्यात सक्रिय योगदान केले आहे. त्यासाठी सन्माननीय प्रकाश कम उजगरे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ खांदा कॉलनी सन्मानित करीत आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते, जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आपण सत्कार करूया. धन्यवाद. कमवलंय त्यालाच आम्ही पुढे अजून वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तिने जे काही शिकवलंय लक्षात ठेवून पुढे त्याचा पुरेपूर वापर करून अजून मोठं व्हायचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. त्याचं लक्षात ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है.
जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। हो लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिल खिल चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना।
दीवानों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार।